नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील अ, खालील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून उत्तरे लिहा. एक साक्ष्याचे समीकरण खालीलपैकी कोणते? दुसरा प्रश्न, साइन थीटा 90 ची किंमत खालीलपैकी कोणती आहे? 1 आहे किंमत. ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव कोणते? यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे एक साक्ष्याचे समीकरण y बरोबर 0. दुसऱ्याचे आहे डी ऑप्शन 1 आणि तिसऱ्याचं आहे डी ऑप्शन समभुज चौकोन. चौथा प्रश्न, त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात? उत्तर बी ऑप्शन आंतरवर्तुळ म्हणतात आणि बाजूचे दुभाजक असतील तर त्याला परिवर्तुळ असे म्हणतात. बी. खालील उपप्रश्न सोडवा. 4 गुणांसाठी प्रश्न आहे. वाय अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील 7 एकक अंतरावरील रेषेचे समीकरण लिहा. x बरोबर -7. 2. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 17 सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिज्या किती? 3. जर साइन वर्ग थिटा बरोबर 1/2 तर कॉस वर्ग थिटा बरोबर किती? 4. चौकोन ABCD हा आयत आहे. जर AB बरोबर 11 सेंटीमीटर व BC बरोबर 60 सेंटीमीटर तर AC ची लांबी काढा. प्रश्न क्रमांक 2, त्यातील अ, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती लिहून पूर्ण करा. 4 गुणांसाठी आहेत. यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी 2 कृती पूर्ण करायच्या आहेत. त्यातील पहिली कृती पहा. जर साइन थिटा बरोबर 4/5 तर कॉस थिटाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे. परीक्षेत प्रश्न सोडवत असताना संपूर्णपणे ॲक्टिव्हिटी दिलेली कृती लिहायची आहे आणि दिलेल्या बॉक्समध्ये योग्य उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी पहा. कृती, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. रेख PO एकरूप रेख RO, रेख SO एकरूप रेख QO. हे साध्य मिळवण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे. त्यानंतर तिसरी कृती, हे 1-2 चलातील सामान्य रूपातील समीकरण आहे. खालील कृती पूर्ण करा. बी प्रश्न, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. 8 गुणांसाठी आहेत. यामध्ये 5 उपप्रश्न दिलेले आहेत. त्यातील पहिला प्रश्न, त्रिज्या 5 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळात 11 सेमीची जीवा काढता येते का? स्पष्ट करा. 2. त्रिकोण ABCच्या बाजू AB व AC चे अनुक्रमे बिंदू E व बिंदू F हे मध्यबिंदू आहेत. EF बरोबर 5.6 तर BC ची लांबी काढा. 3. खालील बिंदू कोणत्या चरणात असतील? ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत. पहिले चरण. ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत. तिसरे चरण. प्रश्न क्रमांक 4, सोबतच्या आकृतीमध्ये केंद्र O असलेली 2 वर्तुळे आहेत. मोठ्या वर्तुळाची AB ही जीवा लहान वर्तुळाला बिंदू P बिंदू O मध्ये छेदते तर सिद्ध करा AP बरोबर BQ. 5वा प्रश्न, x अक्षाला समांतर आणि त्या अक्षाची खाली 5 एकक अंतरावर असलेल्या रेषेचे समीकरण लिहा. y बरोबर -5 असणार आहे. खालची बाजू वजामध्ये असणार आहे. आता पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 3A, खालीलपैकी कोणतीही एक कृती लिहून पूर्ण करा. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. या प्रमेयावरील ॲक्टिव्हिटी म्हणजेच कृती पूर्ण करायची आहे. दिलेले जे 6 बॉक्स आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी पहा. चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. PQ ची लांबी 3.5, PS 5.3, Q 50 तर PQRSच्या इतर बाजूंची लांबी आणि कोनांची मापे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे. कृती सोपी आहे. व्यवस्थित पहा. कोन Q प्लस कोन P बरोबर 180 येणार.
180 मधून 50 गेले, 130 राहिले. त्याचप्रमाणे इतर दोन्हीही कोन काढायचे आहेत. आता पुढील प्रश्न बी, खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. चौकोन ABCDच्या कोनांची मापे 4:5, 5:7, 7:8 या प्रमाणात आहेत, तर चौकोन ABCD समलंब आहे हे दाखवा. 2. खालीलपैकी कोणत्या समीकरणांचे आलेख x अक्षाला समांतर आहेत व कोणत्या समीकरणांचे आलेख y अक्षाला समांतर आहेत ते लिहायचे आहे. x बरोबर 3 y अक्षाला समांतर आहे. y वजा 2 बरोबर 0 म्हणजेच y बरोबर 2 x अक्षाला समांतर असणार आहे. x अधिक 6 बरोबर 0 म्हणजेच x बरोबर वजा 6 y अक्षाला समांतर असणार आहे. पुढील प्रश्न 3. PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू PQ चा मध्यबिंदू M आणि बाजू RS चा मध्यबिंदू N आहे, तर चौकोन PMNS आणि चौकोन MQRN समांतरभुज आहेत हे सिद्ध करायचे आहे. त्यानंतर 4था प्रश्न. खालील आकृतीमध्ये C हे वर्तुळाचे केंद्र आहे. रेख QT हा व्यास आहे. CT बरोबर 13, CP बरोबर 5 असेल तर जीवा RS ची लांबी काढायची आहे. पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र वापरून हे उदाहरण सोडवता येतंय. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यातील पहिला. त्रिकोण ABC असा काढा की कोन B बरोबर 100 अंश, BC बरोबर 6.4 सेंटीमीटर, C बरोबर 50 अंश या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा. दुसरा प्रश्न. सिद्ध करा समांतरभुज चौकोनाच्या सम्मुखभुजा एकरूप असतात व सम्मुख कोन एकरूप असतात. 3. काटकोन त्रिकोण LMN मध्ये कोन LMN 90 अंश, L 50 अंश व N 40 अंश यावरून खालील गुणोत्तरे लिहा. sin 50, cos 50, tan 40, cos 40. गुणोत्तरे काढायचे आहे. साइनचं सूत्र कोणासमोरील बाजू छेद कर्ण, कॉसचं सूत्र कोणा लगतची बाजू छेद कर्ण आणि टॅनचं कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. या सूत्रानुसार फक्त बाजूंची नावे लिहायची आहेत. 4 गुणांसाठी अतिशय प्रश्न सोपा आहे, व्यवस्थित पहा. आता साइन थिटा कोणासमोरील बाजू 58 झालेला आहे, तिथं 50 आहे. एलचं माप आकृतीमध्ये 58 झालेलं आहे, परंतु तिथं 50 माप आहे. साइन थिटा 50 अंश कोणासमोर बाजू MN छेद LN येणार आणि कॉस 50 ची कोणालगतची बाजू म्हणजेच LM छेद LN येणार आहे. आता पुढील प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोन Q 90 अंश, R थिटा साइन थिटा बरोबर 5/13 तर कॉस थिटा आणि टॅन थिटा काढा. दुसरा प्रश्न. त्रिकोण DEF असा काढा की DE बरोबर EF बरोबर 6 सेंटीमीटर, कोन F बरोबर 45 अंश या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा. त्रिकोणाचे परिवर्तुळ काढत असताना कोनाचे दुभाजक काढायचे असतात. हा नियम लक्षात ठेवा. अगोदर रफ आकृती काढा आणि त्यानंतर ओरिजिनल आकृती काढा, म्हणजे आकृती चुकणार नाही. अशा प्रकारे आपण इयत्ता 9वीची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका 40 गुणांची पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.